की तरुण वयामध्ये पॅरालिसिसचा त्रास झाला आणि तो त्रास काही साधा नव्हता लहान वयामध्ये, आणि त्याच्यावरती जिद्दीने ते सामोरे गेले आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर ते इथं उपस्थित आहे. त्यांना पूर्ण पॅरालिसिस झालेलं होतं, बोलता देखील येत नव्हतं, आणि 2016 नंतर आज आपण बघत आहोत की ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा करत आहे. ह्या आजारातून गेल्यामुळे त्यांना हा आजार आणि त्याचा त्रास आणि त्याच्यातनं होणाऱ्या वेदना याची खूप चांगली माहिती असल्या कारणाने ते हा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहे. आणि मी इथं असलेल्या रुग्णांना एवढंच सांगेन की तुमची जी जिद्द आणि चिकाटी आणि आत्मविश्वास, जर आपला आत्मविश्वास पूर्णतः आपण आपल्या आजाराला लावला सोबत बरं होण्यासाठी, तर मी तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही. राजेंद्र सर आपल्या उत्तम उदाहरण आहे की तरुण वयामध्ये पॅरालिसिस झाल्यानंतर त्यातनं बरं होऊन ते रुग्णाची सेवा करत आहे. तर इथं बसलेला ज्यांना ज्यांना त्रास आहे, मी मनापासून मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते की ह्या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्णाला चांगलं कर, त्यांच्या पायावरती त्यांना चालतं कर, उभं कर.